दरम्यान संतोष देशमुखांच्या हत्येला अनेक दिवस उलटून सुद्धा आरोपी कृष्ण आंधळे सापडत नाहीये। यावरून संदीप क्षीरसागर यांनी खळबळजनक दावे केलेत। कृष्ण आंधळे सापडणार नाही असा दावा क्षीरसागरांनी केला आहे। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात अजूनही एक आरोपी कृष्ण आंधळे आहे, तो फरार आहे। गेले 2 महिने आता या संपूर्ण हत्याकांडाला होती, अजून देखील तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात सापडतो। मला वाटत नाही आता तो आरोपी जो काही व्यक्ती एक राहिलेला आहे तो काही सापडणार नाही। जी काही सुरुवातीचं जे काही आपण समीकरण त्या भागातले बघतो, जेव्हा काय एखादा काही विषय त्यांच्या अंगलट येतो तो माणूस कधीच सापडत नाही असं दिसतं। आणि मला वाटत नाही हा माणूस सापडतो, सापडणार नाही का? जे काही झालं असेल त्याच्यासोबत या 10-12 तासामध्ये तिथले SP असतील, त्या भागातले त्या डिव्हिजनचे जे DYSP असतील किंवा त्या पोलीस स्टेशनमधले जे काही प्रशासन असतील, कुणी वरद हस्तांनी त्यांना फोन तिथं केले, गुन्हा डिले करायला उशीर केला। मला वाटतं हे सगळं CDR रिपोर्टवरतून कळणार आहे। हे सर्व माहिती घेऊन नक्कीच धनंजय मुंडे साहेबाला राजीनामा द्यावा लागेल।